नमस्कार. परत एकदा सखी स्पंदने या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. प्रीतीचा गंध बावरा भाग 5 नुकताच पोस्ट करून झालाय, त्यामुळे आज आपण पुढील भागाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी वाचक मित्रांनो, तुम्ही सखी स्पंदने या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तात्काळ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. शिवाय व्हिडिओ अर्धवट सोडून न जाता शेवटपर्यंत पहा आणि लेखन व अभिवाचन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा आणि तुमच्या इतर वाचक मित्रांना शेअर करा. चला तर आता लगेच कथेकडे वळूया. प्रीतीचा गंध बावरा भाग 6. लेखिका अनामिका, अभिवाचक सेजल पुंजे. मी कदाचित चुकीचा विचार करत होती. कुठल्याही मार्गाने प्रयत्न करू दे, गंधा रत्नाकरला माझ्यासोबत बोलण्यात काडीचाही इंटरेस्ट नव्हता. तुम्हाला बोलायचं नसेल तरी ठीक आहे, मी समजू शकते. मी अशी अचानक तुमच्या शांत आयुष्यात घुसखोरी केली हा आगाऊपणाच आहे. अगेन आय एम व्हेरी सॉरी. आता घरभर एक अस्वस्थ शांतता पसरली होती. मोठ्या स्पीकरवर फक्त बेस घुमत राहावा असा ताण दोघांच्या मध्ये जाणवत होता. मला आता गप्प बसवत नव्हतं. एवढी सगळी अडथळ्यांची शर्यत पार करून इथपर्यंत पोहोचले होते. आता तर हार नक्कीच मानणार नव्हते. तुमचा विश्वास बसणार नाही. मी काय काय जुगाड करून तुमच्यापर्यंत पोहोचले, पण हे सगळं आता वरवरचं वाटत होतं. तो जोपर्यंत उत्तर देत नाही तोपर्यंत माझ्या फक्त इथे पोचण्याला काही अर्थ नव्हता. मायलो पंजे टेकवून बसून माझ्यावर सलग लक्ष ठेवून होता. मी उठून त्याच्यासमोर जाऊन जरा लांबच गुडघे टेकून बसली. गुड बॉय, तू एकदम गोडूला कुत्तू आहेस, हो ना? मी हळुवार आवाजात मायलोला मस्का मारत म्हटले. मालकासारखंच मायलोने माझ्याकडे दुर्लक्ष केलं. फक्त त्याची नजर माझ्या प्रत्येक हालचालीवर होती. गंधारचा थंड प्रतिसाद बघता मला कोणाची तरी सोबत हवीच होती. या क्षणी मला मायलोकडून जी काही कंपनी मिळेल ती हवी होती. तू इतक्या जोरात धावून मला हार्ट अटॅक देणार होतास, माहितीये? मी हळूच त्याच्यासमोर हात धरत म्हणाले, म्हणजे त्याला कळावं की माझा उद्देश त्याला गोंजारायचा आहे. चावतो तो, गंधार तुटकपणे मोठ्याने म्हणाला. मायलोने एकदा त्याच्याकडे बघून पुन्हा माझ्याकडे नजर वळवली. असं झालं तर ते बघून खुश होणारच तू, मनात म्हणून मी पुन्हा मायलोकडे बघून डोळे फिरवले. तू एक बिग बॅड वुल्फ आहेस ना? मी पुन्हा हळुवारपणे विचारले. मी अजिबात त्रास नाही देत. माझा फ्रेंड होशील? मायलोने एक जांभई देऊन पंजे लांब करून त्यावर डोके टेकले आणि अचानक आश्चर्यकारकरित्या शेपटी हलवली, पण फक्त एकदाच. पण तेवढ्याने तो मला शत्रू मानत नाही हे तर माझ्या लक्षात नक्कीच आलं होतं. येस, मी आनंदाने ओरडलेच आणि पुन्हा माझे हात मायलो समोर धरले. मी तुझ्या जागी असतो तर हे नक्कीच केले नसते. त्याने मला पुन्हा वॉर्न केले. मी पटकन हात मागे घेतले. मायलोने त्याचे भले मोठे डोके वर उचलून माझ्याकडे अगदी डोळ्यात डोळे घालून खोलवर पाहिले आणि त्याची शेपटी हलायला लागली. यावेळी तो सलग शेपूट हलवत मला जणू सांगत होता की मी विश्वास ठेवणार असेल तर तो देखील माझ्यावर विश्वास ठेवायला तयार आहे. मी तर आनंदाने त्याच्या डोक्याच्या दाट फरमधून हात फिरवला आणि तो विरोध करत नाहीये बघून त्याच्या मानेला मिठीच मारली. थँक्स मायलो, हळूच त्याच्या कानात म्हणाले आणि पुन्हा त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला गोंजारायला लागले. तोही पठ्ठ्या डोळे मिटून आवाज करत लाड करून घेत होता. अजून एक धोकेबाज, गंधार तोंडातल्या तोंडात पुटपुटला. कबीर धोकेबाज नाहीये, मी अगदी ठामपणे म्हणाले, आणि मायलो सुद्धा. गंधारने नाक उडवून आपल्या कॉफीचा एक घोट घेतला. गंधार, मिस्टर रत्नाकर, मी पुन्हा सुरुवात केली. तरी मिस्टर रत्नाकर काहीच्या काही फॉर्मल वाटत होतं. मी गंधार. तर माझ्याबद्दलचा तुमचा अंदाज बरोबरच आहे. मी एक पत्रकार आहे आणि मुंबईच्या दी प्लस पॉइंटसाठी काम करते. मी सोसायटी पेजसाठी लिहिते. हा विषय माझ्या आवडीचा नसला तरीही हे काम मला मिळालं यासाठी मला खरंच कृतज्ञता आहे.
मी बऱ्यापैकी चांगली रिपोर्टर आहे आणि मला फक्त एक संधी हवी आहे ज्यात मी प्रूव्ह करू शकेन की माझ्यात झगडणारी खरी माणसं, त्यांच्या खऱ्या स्टोरीज जगासमोर आणण्याची क्षमता आहे. सेलिब्रिटी पार्टीज, कोण कुणाशी अफेअर करतंय, कोण लग्न करतंय, हे लिहून मला आता प्रचंड कंटाळा आलाय. इतका कंटाळा की मी ही नोकरी सोडण्याच्या तयारीत होते. पण माझ्या एडिटरने मला अट घातली की मी या नोकरीत थांबले आणि तुमची मुलाखत घेण्यात सक्सेसफुल झाले तर ते मला हव्या त्या असाइनमेंट्स देतील. पण हे किती नेक्स्ट टू इम्पॉसिबल काम आहे हे मला तेव्हा माहिती नव्हतं. एकदा सगळं एक्सप्लेन करून सांगायला लागल्यावर ती बोलतच सुटली. एवढ्याच आशेवर होती की तिची पूर्ण गोष्ट कळल्यावर तरी मी काहीतरी कोऑपरेट करेल. शेवटी मला कुणाला ना कुणाला तर मुलाखत द्यावीच लागेल, मग तिला का नाही. तिने मला शोधून काढले, यातून तिची क्षमता थोडी तरी जाणवतेच. माझ्या पुस्तकाला अभूतपूर्व प्रसिद्धी मिळाली होती, त्यामुळं लोक मला पर्सनली जाणून घ्यायला प्रचंड उत्सुक होते. बाहेर किती क्रेज आहे माझ्या मुलाखतीची याची मला पुरेपूर जाणीव होती. तिने विचार करत पुढे बोलायला सुरुवात केली. समजा तुम्ही मला मुलाखत नाहीच दिली आणि मी निघून गेले तरी सुद्धा जसे मी तुम्हाला शोधू शकले तसे अजून लोकही शोधू शकतात. मी आता धारदार नजरेने तिच्याकडे रोखून बघितले. युअर बुक इज अमेझिंग आणि लोकांना सेल्फ एस्टीम मागचा माणूस जाणून घ्यायचा आहे. त्यात त्यांची काय चूक? तुमच्या वाचकांना तुम्ही का समजून घेत नाही? पुस्तक प्रसिद्ध करताना हे तुम्हाला जाणवलं असेलच ना. तरीही मी शांतपणे बसून होतो. तिने आता नवीन तंत्र वापरायचे ठरवले. कदाचित मला तिच्याबद्दल दया वाटून मी तयार होईल. मी दिवाळीत एकदाच मोठी सुट्टी घेऊन माझ्या आई-बाबांना भेटते. वर्षातून एकदाच एवढा मोठा वेळ आम्ही एकमेकांबरोबर मजेत राहतो. पण ह्या मुलाखतीसाठी मी ती सुट्टीसुद्धा कॅन्सल केली, कारण ही मुलाखत मला त्या सुट्टीपेक्षा जास्त महत्त्वाची वाटली. माझं सगळं फ्युचर करिअर ह्या मुलाखतीवर अवलंबून आहे. बोलता बोलता ती मला निरखत होती, पण माझ्या चेहऱ्यावरचे भाव बदलले नव्हते. आता तुला माझ्याकडून सिंपती हवी आहे का? मी तिरसटपणे विचारलं. हां, असं काय नाही. हो, मे बी थोडीशी, ती जीभ चावत म्हणाली. मी डोळे मिटून नकारात मान हलवले. आपण एक काम करू शकतो. मी लेख लिहून तुम्हाला वाचायला देईन. तुम्ही तो वाचून ओके केला तरच तो पुढे छापायला देईन. तुम्हाला आर्टिकल पसंत नाही पडलं तर ते छापलं जाणार नाही, ती उत्साहाने म्हणाली. तुला खरंच वाटतं मी याच्यावर विश्वास ठेवीन? मी डावी भुवई उचलून म्हणालो. ऑफकोर्स, मी शब्दाला पक्की मुलगी आहे. मी निलांबरी. अजून तरी अशी एकही स्त्री मला भेटलेली नाही. त्याच्या शब्दातून तिरस्कार ओघळत होता. तो उठून लॅपटॉपच्या टेबलकडे गेला. खुर्ची खेचून बसत त्याने हेडफोन लावला. 1-2 स्विच दाबले आणि सॅटेलाइट फोन सुरू केला. त्याने नक्की कबीरला कॉल केला असणार हे मला लगेच क्लिक झाले. मला फक्त एकतर्फी संभाषण ऐकू येत असले तरी मुख्य मुद्दा मीच आहे हे न कळायचा प्रश्नच नव्हता. ये कोई जोक नहीं है, मुझे बिल्कुल हसी नहीं आ रही. बहुतेक पलीकडे कबीर या गोष्टीवर काहीतरी थट्टा करत असावा. नहीं चाहिए यार तेरा फेवर, या एक लेडी, वो भी एक लेडी रिपोर्टर को छोड़ के जाना ये कोई फेवर नहीं है, तो ओरडून म्हणाला. नहीं, उसको क्या पता है क्या नहीं, इससे मुझे कोई लेना देना नहीं है. नहीं, मुझे कुछ नहीं सुनना. मेरी लास्ट वार्निंग है. अगले 24 घंटे है तुम्हारे पास. आके ले जाओ उसे यहाँ से. थोडा वेळ शांतता पसरली. तो वैतागून दाढी खाजवत होता. अचानक टेबलवर हात आपटत तो ओरडला. नो, आय डोंट केअर बर्बारी. डोंट टेल मी, सब तुम्हारी गलती है. हे ऐकून मी मात्र फार चिंतेत पडले. मला या गंधारबरोबर एकटं या केबिनमध्ये अजिबात राहायचं नव्हतं. फटाफट इंटरव्ह्यू घेऊन आपण निघू हा माझा प्लॅन होता. तिकडे दिवाळीमुळे फिल्मी दिवाळी पार्ट्या शेड्यूल झाल्या होत्या आणि मला त्या कव्हर करणं गरजेचं होतं. जर मी इथे राहिली तर हा इंटरव्ह्यू तरी मिळाला पाहिजे, तरच गॅरिसन ब्रिगेन्झा मला सूट देईल.
इथे मी थोडाच काळ असली तरी गंधारबद्दल एक इंटरेस्टिंग लेख आरामात लिहू शकेल याची मला खात्री होती. 24 घंटे जोरात ओरडून त्याने रागाने हेडफोन काढून टेबलवर आपटला आणि फटाफट सगळे स्विचेस बंद केले. मी घाबरून काही न बोलता शांतपणे जशी होती तशीच बसून राहिले. गंधार लाकडी फ्लोअरिंगवर धाड धाड पावलं वाजवत सोफ्याकडे गेला. उभ्या उभ्याच उरलेली कॉफी एका घोटात पिऊन तो कॉफी मग विसळायला सिंकपाशी गेला. अचानक मला आपल्या हातातल्या रिकाम्या मगची जाणीव झाली. मी उठून लगोलग त्याच्या मागे निघाली. माझ्या जाड सॉक्समुळे पायरव अजिबात जाणवत नव्हता. त्याला समजायच्या आत घाईत मी चुकून त्याच्या मागे खूपच जवळ उभी राहिली होती, कारण तो मग ठेवून जेव्हा मागे वळला तेव्हा त्याच्यामुळे मी फक्त चिरडायचीच बाकी होती. त्याने पटकन दंड धरून माझ्या डोळ्यात रागाने रोखून बघितले. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. स्टे आउट ऑफ माय वे. एक एक शब्दावर जोर देऊन त्याने मला धमकावलेच. आय एम सॉरी, इट वॉज अन ॲक्सिडेंट. मी घाबरून गडबडून जात म्हणाले. तेव्हाच तो पुन्हा जोरजोरात पाय वाजवत सरळ मुख्य द्वारापाशी गेला. स्टँडवरून जॅकेट, टोपी, बूट सगळा सरंजाम चढवून खाडकन दार आपटून तो बाहेर निघून गेला. मी मात्र थक्क होऊन दाराकडे बघत राहिली. जितके आशेने इंटरव्ह्यू घ्यायला आले होते आणि त्या सगळ्याचा चुराडा होताना मला साफ साफ दिसत होतं. दाराबाहेर बर्फ कोसळतच होता. मी बॅग उघडून केस टॉवेलमध्ये बांधून टाकले. मायलो अजूनही फायरप्लेसच्या उभेत लोळत पडला होता. मी त्याच्या शेजारी रगवर मांडी घालून बसली. त्याला मी आवडत नाही, मायलोची पाठ खाजवत बडबडले. त्याने हळूच मुंडी उचलून माझ्याकडे पाहिले. म्हणजे त्याचं बरोबरच आहे, मीच इथे घुसखोर आहे आणि त्याचं फळ मी भोगते. मायलोने हलकेच डोके उचलून माझ्या मांडीवर ठेवले. आनंदाने मला धक्काच बसला. गंधारने त्याच्या चाव्याबद्दल बजावूनही मी डोक्यावरून हात फिरवला. तो म्हणतो तसा भयानक लांडगा वगैरे तू नाहीच आहेस. त्याच्या डोक्यावर हनुवटी टेकवत म्हणाले, तू ना नुसता एक फर बॉल आहेस. गंधारऐवजी निदान त्याच्या कुत्र्याला तरी मी आवडत होती, हे मला सध्या तरी पुरेसे होते. मे बी त्याच्याऐवजी मी तुझाच इंटरव्ह्यू घेतला तर काय? त्याच्या दाट फरमधून हात फिरवता फिरवता विचारलं आणि माझं मलाच हसू आलं. किती तो मंद विचार होता माझा. पण ह्या ढोल्याच्या चेहऱ्यावरचे भाव काही बदलले नाहीत. सो मायलो, मला हे सांग की गंधार. तेवढ्यात धाडकन दरवाजा उघडला आणि बरोबर थंड हवेचा एक झोत आणि लाकडाचे काही तुकडे घेऊन गंधार आत आला. रात्रीच्या तयारीने त्याने ते त्यांच्या जागी रचून ठेवले. मी काही मदत करू का? मी बारीक आवाजात विचारले. लीव, त्याने आवाज चढवला. आय कांट, मी पुटपुटले. लाईक आय डोंट नो दॅट. म्हणून तो उठला आणि सोफ्या शेजारच्या रॉकिंग चेअरमध्ये जाऊन बसला. मी त्याच्या मागोमाग येऊन सोफ्यावर बसली. मला वाटलं होतं मी कबीर बरोबर तुम्हाला भेटून पटकन मुलाखत घेईन आणि तशीच त्याच्याबरोबर परत निघून जाईन. तो मला इथे सोडून जाईल अशी मला खरंच कल्पना नव्हती. पण मी इथे आता तुझ्याबरोबर अडकून पडलो. तो राग कंट्रोल करायचा प्रयत्न करत म्हणाला. आय नो, मी खरंच त्याबद्दल माफी मागते. एव्हाना त्याने उठून किचनमध्ये जाऊन भाज्या चिरायला सुरुवात केली होती. त्याला स्वयंपाकात सुद्धा माझी मदत नको होती. हे पाहून मला निदान आपण आपली मोठी बॅग उचलून बाजूला ठेवावी असे वाटले. माझी बॅग कुठे ठेवू? मी विचारले. तुला काय गेस्ट रूम वगैरे हवे का? त्याने तिरकसपणे विचारले. हो चालेल, मी सहज उत्तरले. तो कुत्सितपणे हसलाच. इथे एकच बेडरूम आहे, त्यात एकच बेड आहे आणि मी आत्ताच क्लिअर करतोय की मी सोफ्यावर अजिबात झोपणार नाही. क्रमशः पुढील भागात काय झाले या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर सखी स्पंदने चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. चला तर मग आता मी तुमची रजा घेते. काळजी घ्या. स्टे ट्यून. धन्यवाद.